तर महत्त्वाची बातमी आहे, एल्फिन्स्टन पूल हा पूर्णपणे आता बंद करण्यात येणार आहे। आज रात्री 12 वाजल्यापासून हा पूल बंद होईल। वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग लागू करण्यात येणार आहे। एल्फिन्स्टन पूल आता रात्री 12 वाजल्यापासून हा बंद करण्यात येणार आहे। वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग लागू करण्यात येणार आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। भाग्यश्री, एल्फिन्स्टन पूल आता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे। आज रात्री 12 वाजल्यापासून हा पूल बंद करण्यात येतोय। वाहन चालकांसाठी मात्र आता पर्यायी मार्गाची उपलब्धता देखील करण्यात आली आहे। नक्कीच आपण बघतोय की एल्फिन्स्टन पुलाचं जे पाडकाम आहे ते बरेच दिवस लांबणीवर पडलं होतं आणि त्याचं महत्त्वाचं जे कारण होतं ते हेच होतं की आजूबाजूला जे काही रहिवासी आहेत त्यातल्या 2 बिल्डिंग महत्त्वाच्या, ज्यामध्ये लक्ष्मी निवास आणि हजी नुरी चाळ अशा पद्धतीच्या 2 निवास बिल्डिंग आहेत आणि ह्या बिल्डिंगमध्ये जवळपास 83 लोक राहतात। यामध्ये प्रकल्पग्रस्त बाधित हे होणार होते। खरं तर हा जो एल्फिन्स्टन पूल पाडतायत त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इथनं वरळी उन्नत मार्ग, वरळी शिवडी उन्नत मार्ग देखील जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवर या पुलाचं पाडकाम जे आहे ते करायचं होतं आणि इथे नवीन पूल बांधायचा आहे। खरं तर हा पूल देखील खूप जुना आहे, 125 वर्ष जुना हा एल्फिन्स्टन ब्रिज आहे। त्यामुळे कुठेतरी हा पूल पाडणं देखील गरजेचं होतं आणि यासाठी मात्र इथले आजूबाजूचे जे रहिवासी आहेत ते आम्हाला पुनर्वसन करा, त्याशिवाय आम्ही इथनं हलणार नाही अशी मागणी करत होते। काल या संदर्भात भोईवाडा पोलीस ठाण्यात एक बैठक देखील पार पडली होती। त्यानंतर आपण जर बघितलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या इथल्या रहिवाशांना म्हाडामध्ये घरं मिळतील या प्रस्तावास मंजुरी दिली आणि ही जी म्हाडामधली घरं असतील ती आजूबाजूच्या परिसरातीलच असतील असं देखील आश्वस्त ज्या रहिवाशांना केलं आणि त्यानंतर पोलिसांनी आज रात्री 12 वाजल्यापासून हा पूल जो आहे तो बंद करण्याचं ठरवलेलं आहे। खरं तर हा पूल बंद झाल्यानंतर काही पर्यायी मार्ग महत्त्वाचे आहेत। यामध्ये जर बघितलं तर दादर ईस्ट आणि दादर वेस्टला जोडण्यासाठी टिळक ब्रिज आहे, परळ ईस्ट आणि प्रभादेवीला जोडण्यासाठी करी रोड ब्रिज आहे आणि परळ भायखळा ईस्ट आणि प्रभादेवीला जोडण्यासाठी चिंचपोकळी ब्रिज आहे। असे 3 ब्रिज जे आहेत ते महत्त्वाचे ठरणार आहेत एल्फिन्स्टन ब्रिज बंद झाल्यानंतर। त्याचप्रमाणे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी दादरला पुन्हा तोच ब्रिज आहे जो टिळक ब्रिज नावाने ओळखला जातो। त्यानंतर करी रोड ब्रिज आणि चिंचपोकळी ब्रिज असे आहेत। याचबरोबर जर बघितलं तर नो पार्किंग रस्ते देखील दिलेले आहेत। यामध्ये NM जोशी रोड आहे, सेनापट्टी बापट रोड आहे, महादेव पालव रोड आहे, सानिक गुरुजी रोड आहे, भवानी शंकर रोड आहे, बाबासाहेब आंबेडकर मार्ग आहे, राव बहादूर एस्केप बोले रोड आहे। या कुठल्याही रोडवर पार्किंग करता येणार नाहीये। त्यामुळे महत्त्वाची ही गोष्ट आहे वाहन चालकांसाठी की या रोडवर पार्किंग करू शकणार नाहीयेत ते। याबरोबर भारत माता जंक्शन, शिंगटे मास्टर चौक, त्याचबरोबर शिंगटे मास्टर चौक, भारत माता जंक्शन एक मार्गी असे दोन्ही बाजू खुल्या होणार आहेत। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर हे सगळे जे मार्ग आहेत हे बदल मार्ग म्हणजेच पर्यायी मार्ग म्हणून नागरिकांना देण्यात येणार आहेत आणि याचबरोबर हा सगळ्यात जुना असलेला 125 वर्ष जुना असलेला एल्फिन्स्टन पूल अखेर पाडकामासाठी आज रात्रीपासून घेण्यात येणार आहे आणि आजूबाजूच्या रहिवाशांना देखील दिलासा मिळालेला पाहायला मिळतोय सध्या तरी। जी, निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।